नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला MPSC MES 2025च्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, काही टिप्स या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे. अगदी शॉर्ट व्हिडिओ आहेत. सर्वप्रथम मित्रांनो, तुम्ही जे एफर्ट्स ह्या MES साठी घेतलेले आहात त्याच्यावरती पूर्ण विश्वास तुम्ही ठेवायचा आहे. जे एफर्ट्स घेतलेत ते बेस्ट एफर्ट्स घेतलेत. जेवढं चांगलं करण्यासारखं होतं, बेस्ट करण्यासारखं होतं ते तुम्ही केलेलं आहात आणि तो दिवस या ठिकाणी आलेला आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी सांगावीशी वाटते, ज्यांच्यावर तुमचा विश्वास आहे, तुमचे गुरु, तुमचे देव, आई, वडील, ज्यांच्यावरती पालक, त्यांच्यावरती विश्वास आहे, त्यांचं या ठिकाणी स्मरण करा, त्यांचे मनापासून पादस्पर्श करा, त्यांचा आशीर्वाद या ठिकाणी घ्या आणि उद्याच्या परीक्षेला जा. जर तुमचे आई वडील लांब असतील तर लांबूनच या ठिकाणी नमस्कार करा, मनापासून नमस्कार करा आणि त्यांचा आशीर्वाद या ठिकाणी घ्या. कारण काही पॉझिटिव्ह गोष्टी घेऊन एक्झामला जाणं सुद्धा फार गरजेचे असतात आणि त्यातली काय गुरुजनांचं असेल तर तो पॉझिटिव्ह या ठिकाणी घेऊन तुम्हाला जायचं आहे. दुसरं या ठिकाणी सांगावंसं वाटतंय, तुमची जे काही बिलॉंगिंग्स असतील, स्पेशली तुमचा हॉल तिकीट, कॅल्क्युलेटर, अतिशय महत्त्वाचा पार्ट, तो ब्लॅक पेन, ब्ल्यू पेन, वॉटर बॉटल, ज्या गोष्टी त्यांनी सूचनेमध्ये सांगितल्या आहेत त्या सगळ्या व्यवस्थित घेऊन जायच्या आहेत. काही मधल्या पिरियडमध्ये खाण्यासाठी ॲपल किंवा बाकीचं जे तुम्हाला छोटासा डबा आहे ते जे काय तुमचं टार्गेट असेल ते या ठिकाणी घेऊन जा, कारण मधला पिरियड आहे. कारण मित्रांनो, आयुष्यातले हे 6 तास फार आणि फार महत्त्वाचे आहेत, जे तुम्हाला मिशन AEE PWD, मिशन AEE AE1 PWD आणि मिशन AE2 PWD या पोस्टवर बसवण्यासाठी मदत करणार आहेत. आणखी महत्त्वाच्या एक्झामच्या दृष्टीने टिप्स म्हटला तर मित्रांनो, पेपर 1 जो आहे तो अंदाजे 150 ते 170 अटेम्प्ट करायचा मिनिमम विचार करा. खूप जास्त अटेम्प्ट करण्याच्या मागं सिली मिस्टेक्स या ठिकाणी करू नका, न्यूमरिकलमध्ये स्पेशली. आणि म्हणून मी जेवढे पण पेपर तपासलेले आहेत, बाकीच्या आमच्या फॅकल्टीनी पण तपासलेले आहेत आणि त्यांचा सर्वांचा सारांश या ठिकाणी सांगतोय की 150 प्लस जाऊ दे, 170च्या रेंजमध्ये जाऊ दे, 140च्या पुढे जाऊ दे, पण जो सोडवाला आहे तो ॲक्युरेटली सोडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करा. एवढं या ठिकाणी मी तुम्हाला आवाहन करतो, कारण पेपर 1 मध्ये ॲक्युरेसी महत्त्वाची आहे मित्रांनो. ओके. त्यानंतर पेपर 2च्या बाबतीत जिथं डिस्क्रिप्टिव्ह आपली थेरी रायटिंग आहे आणि ती थेरी रायटिंग या ठिकाणी अंदाजे 190 प्लस तुम्हाला न्यायचा आहे. 200 पण नेला तर बेस्टच या ठिकाणी आहे, कारण जेवढा जास्त अटेम्प्ट तेवढे थेरीमध्ये मार्क्स तुमचे वाढणार आहेत. त्यामुळे थेरी लिहित असताना टाइम बाउंड मॅनरमध्ये लिहायला प्रयत्न करा, कारण विनाकारण एकच क्वेश्चन खूप छान लेंदी लिहायचं आणि नंतर किंवा छान लिहायचा आणि नंतर मग शॉर्ट लिहायचं, असं करू नका. सिस्टमॅटिक वेनं जा, परफेक्ट वेनं जा. जी स्ट्रॅटेजी डोक्यात ठेवलेली आहे त्याप्रमाणे प्रॉपर या ठिकाणी अप्रोच ठेवायचा आहे. क्वेश्चन सिलेक्शन सगळ्यात महत्त्वाचा पार्ट या ठिकाणी आहे आणि तो तुम्ही व्यवस्थित सिलेक्ट कराल. असा क्वेश्चन सिलेक्ट करा सुरुवातीला की जो इझी आहे, तुमचा परफेक्ट आहे, क्वेश्चन बैठल्या करणार आहे पेपर बैठल्यावर. आणि तिसरं, टाईम जेवढा म्हणजे कमी कन्झ्युम करणार आहे तो या ठिकाणी घ्यायचा आहे. विनाकारण मोठा न्यूमरिकल घेऊन स्वे नॉन स्वे उदाहरण देतोय की असा कुठला तर वेगळा घेऊन खूप वेळ आपला वाया घालवायचा नाही, कारण हे 3 तास गोल्डन आहेत. जसं शाहरुख खान म्हणतो, ये 70 मिनिट आपसे कोई नहीं छीन सकता, तसं हे 3 + 3 6 तास तुमच्या जीवनासाठी एक तुमचं जे टार्गेट आहे ते पूर्ण करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे या ठिकाणी आहेत. त्यामुळे मित्रांनो, बिंदास्त राहा, रिलॅक्स घ्या. आज शांत झोप सर्वांनी या ठिकाणी घ्यायची आहे, एकदम रिलॅक्स राहायचं आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. सगळं जे झालं ते सगळं उद्या आठवणार आहे. कुठल्याही प्रकारच्या मनामध्ये दडपण, भीती काही घ्यायचं नाही. मन शांत ठेवा, रिलॅक्स करा. पाहिजे असेल तर थोडं ध्यान करा आणि उद्या सकाळी उठल्यावर सुद्धा 10-15 मिनटं लवकर ध्यान करा. फ्रेश उद्या होऊन देवाचं, ज्याच्यावर तुमची श्रद्धा आहे त्यांचं या ठिकाणी तुम्ही स्मरण करून छानपैकी पेपरला अगदी वेळेत जा, जे तुमचं सेंटर आहे तिथं, आणि प्रॉपर पेपर या ठिकाणी देऊन या. निश्चितच माझ्या पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स एक टीचर म्हणून, एक ऑफिसर म्हणून तुमच्या सर्वांच्या पाठीशी या ठिकाणी आहेत. निश्चितच सर्वांना यश मिळो, घवघवीत यश मिळो अशी अपेक्षा या ठिकाणी ईश्वरचरणी करतो आणि माझे जे मत आहे ते या ठिकाणी आणि माझ्या शुभेच्छा ज्या आहेत या ठिकाणी पूर्ण करतो. ऑल दी बेस्ट. यू विल विन आणि यू विल विनच. थँक्यू.